आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना खंडणी प्रकरणामध्ये सीबीआयकडून क्लीन चिट। परमवीर सिंह आणि इतर पोलिसांवर 5 गुन्हे दाखल होते। तक्रारीनुसार तपासामध्ये तथ्य आढळलं नसल्यानं क्लोजर रिपोर्ट सादर। सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून ओळखला जाणार। मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर सारखे देखावे साकारण्याचा देखील सल्ला। खडकी आणि कॅन्टोन्मेंट परिसर पुणे पालिकेमध्ये विलीन होणार। अहिल्यानगरमधील भिंगार स्वतंत्र नगर परिषद होणार। राज्य सरकारकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे मंजुरीसाठी निर्णय पाठवला जाणार। स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडमधील जुन्या मुंबई पुणे महामार्गावर रस्त्यांची चाळण। खड्ड्यांमुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था। चालकांवर जीव मुठीत घेऊन प्रवासाची वेळ। मुंबईत जैन मंदिरांवरील कारवाई योग्यच। उच्च न्यायालयानं ट्रस्टचे अपील फेटाळले। तत्कालीन सहाय्यक आयुक्तांची बदली रद्द करण्यासाठी अभियंता संघटनेची मागणी। कल्याण डोंबिवलीमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला। केडीएमसी हद्दीमध्ये मेपासून 35 डेंग्यू रुग्णांची नोंद तर 60 मलेरियाचे रुग्ण आढळले। वाढत्या प्रादुर्भावामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उपाययोजना सुरू। पुण्यामध्ये आता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी देखील कचरा उचलण्याचे आदेश। मंगळवारपासून पालिका आयुक्तांच्या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात। 1472 कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत 136 टन कचरा गोळा करण्यात आला। हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन तयार। पायाभूत सुविधा मेट्रोची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा। देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना। पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची देखील नियुक्ती। ससून रुग्णालयामध्ये आता बाह्य रुग्णांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं। 20 संगणक आणि 20 कर्मचाऱ्यांची कामासाठी नियुक्ती।